स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण खूप सारे मोड आलेल्या मटकीची झटपट चविष्ट अशी उसळ बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मटकी घेतलेली आहे। पहा मोड तर अगदी खूप छान असे आलेले आहेत। याचा देखील मी व्हिडिओ एकदा शेअर करणार आहे। खूप छान माझी पद्धत आहे मटकीला मोड आणण्याची देखील। त्यासाठी आता आपल्याला कांदा लागेल, कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। आलं लागेल, थोडंसं लसूण लागेल, कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत। आपण याचं या खलबत्त्यामध्ये छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत। आणि हे रोजच्याच वापरातील थोडेसे बेसिक मसाले आहेत ते लागणार आहेत। चवीपुरतं मीठ लागेल, थोडासा हिंग देखील लागणार आहे। हे एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे। सर्वात अगोदर इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। थोडीशी मोहरी घेतलेली आहे ती घालून घेऊयात। थोडेसे जिरे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। हिंग घालून घ्यायचा आहे। हा कांदा आहे बारीक कट करून घेतलेला तो घालून घेऊयात। आणि हा कांदा आपण छान असा तेलावरती 1 मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे। आपला कांदा छान असा परतून होत आहे तोपर्यंत आपण या खलबत्त्यामध्ये आलं, लसूण आणि हे कोथिंबीरचे देठ आहेत याचं एक वाटण बनवून घेऊयात। कोथिंबीर निवडतानाच आपण त्याचे देठ देखील कोवळे असे काढून घ्यायचे आहेत। आता आपण इथे याचं एक वाटण बनवून घेऊयात। इथे आपले वाटण देखील छान असे बनवून तयार झालेले आहे आणि आपला कांदा देखील छान असा परतून झालेला आहे 1 मिनिटभर असा। आता त्यामध्ये हे वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे आणि चवीला तर खूपच टेस्टी लागते ही उसळ। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। 1 मिनिटभर आपण हे वाटण देखील यामध्ये लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊयात। हे मी धना पावडर घेतलेली आहे, घरगुती काळा मसाला बनवलेला आहे तो घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, अगदी कांदा लसूण मसाला थोडासाच अर्धा चमचा घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे। हे रोजच्याच वापरातील आपले मसाले आहेत ते आता आपण यामध्ये घालून घेऊयात। जास्त मसाल्याचा देखील इथे वापर करायचा नाही, आपल्या रोजच्या वापरातले आहेत तेच आपण मसाले वापरणार आहोत। आता हे मसाले देखील आपण छान असे यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि सोबतच ही मटकी आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती यामध्ये आपण घालून घेऊयात। हवं असेल तर तुम्हाला ही मटकी तुम्ही परतून देखील घेऊ शकता सुरुवातीलाच अगोदर। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। 1 छोटा चमचा मी मीठ घेतलेला आहे। आपण ते मीठ देखील यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि लगेचच पाणी घालायची घाई करायची नाही। आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट ही मटकी आपण छान अशी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊयात। हे आपली 2-3 मिनिट झालेली आहेत आणि मिठाचं पाणी देखील सुटलेलं आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आता इथे मी आलं लसूण वाटलेलं होतं याच खलबत्त्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपण घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा 3 ते 4 मिनिट आपण मटकी व्यवस्थित अशी आपली शिजवून घेऊयात। हे पहा पुढचे 3-4 मिनिट देखील झालेली आहेत आणि आपली मटकीची उसळ गरमागरम छान अशी शिजून देखील तयार झालेली आहे। आपण एकदा हलवून घेऊयात। अगदी व्यवस्थित अशी आपली उसळ छान अशी बनवून तयार झालेली आहे, तिथे पाहू शकताय तुम्ही। आता आपण ही एका प्लेटमध्ये गॅस बंद करायचा आहे, इथे मी गॅस बंद करते। आपण एका प्लेटमध्ये ही काढून घेऊयात। मैत्रिणींनो, हे पहा आपली मटकीची उसळ छान अशी बनवून तयार झालेली आहे। गरम गरम भाकरी देखील आपली तयार झालेली आहे। तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत ही उसळ खाऊ शकता। या अगोदरही मी हिरव्या मिरचीचं वाटण घालून उसळ दाखवलेली होती, ती पण अप्रतिम अशी लागते। मटकीची उसळची ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।